पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ उद्धारार्थ अवतारम कलांकांक तेजोदिकामो दिवक्रम कलानी शिवादापनुदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजन ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर जयांचे केले या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांचे साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तनाकरता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा जगद्गुरु तुकोबारांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. आता इफेक्ट कमी करायचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा मागणीचं सूत्र शिकवतात. बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की ज्या तुकोबारांनी काही न मागो देवा त्याची करू धावे सेवा किंवा हात पसरतो धिक जीर्ण त्याचा म्हणणारे जगद्गुरु तुकोबार जेव्हा मागणी मागतात तर मागणी मागण्याचा अधिकार त्यांना आहे का? तिकडे नका लावू. मागणी मागण्याचा अधिकार त्यांना आहे का हा पहिला प्रश्न. जर असेल तर ज्या वेळेस ते बोलू लागतात तर वेदांती प्रक्रियेनुसार स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंधः, स्वतःच्या ज्ञानानं दुसऱ्याला प्रेरित करायचं असेल तर त्याला अनुबंधाची आवश्यकता असते. अनुबंधाचे 4 प्रकार आहेत: अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन. अधिकारामध्ये विवेक, वैराग्य, शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व आदी गुणांची युक्तता असावी. हे सगळं शोधत जर बसलो तर जगद्गुरु तुकोबारांचा अभंग सोडवता येणं अशक्य आहे. म्हणून या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबार सांगतात मागावं कोणाकडे? जो देतो त्याच्याकडे मागावं, ज्याच्याकडे अधिकार आहे त्याच्याकडे मागावं. आणि केव्हा मागावं या संदर्भामध्ये आता तुम्ही कृपावंत, आता हा शब्द अधिकाराचा शब्द आहे. ते वर घ्याव, थोडा आवाज कमी करा त्याचा. एक पॉइंट कमी करा त्याचा आवाज. तर जगद्गुरु तुकोबार मागणी मागताना 3 लोकांकडे मागणी मागतात आणि तिघांना एकच उपाधी देतात, कृपावंत. साधू, संत आणि जीवलग तिघांकडे मागतात. कोण आहेत, काय आहेत, आपण विस्तीर्ण स्वरूपामध्ये बघणार आहोत. आता तुम्ही कृपावंत, साधू, संत, जीवलग, गोमटे ते करा माझे. मागण्याचा स्तर ज्यावेळेस ठरवता येत नाही त्यावेळेस दात्याच्या मनावर ठेवलं तर याचक हा 100% तृप्त होतो असा माझा तरी वैयक्तिक दावा आहे. कीर्तनाच्या क्षेत्रात फसगत होत असेल पण इतर क्षेत्रामध्ये मात्र दात्याच्या अवकातीनुसार याचकाला दान प्राप्त होत असतं. म्हणून गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. माझं तुमच्यावरती ओझ आहे, माझं तुमच्यावरती ऋण आहे, म्हणून तुम्हाला मला द्यावं लागणार आहे. उत्तम करा, गोमट करा, तुमच्या मनानुसार करा. वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे. आत्तापर्यंत ज्या पायापासून मला वंचित ठेवलं होतं, मेड कमी करावं त्याचा. जे वंचित ठेवलं होतं या वंचित अवस्थेतून मला बाजूला काढ, तुझ्या चरणाजवळ मला जागा दे. ही मागणी मागावी. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. ज्या वेळेस तुमच्याकडे असणारं जी धन आहे, जी संपत्ती आहे, जी करन्सी आहे, जी त्याच्या बाजारात चालते ती तुम्ही समर्पित करा. श्रीमद भागवतामध्ये एक गोड श्लोक आहे. कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम याजतो मखई द्वापारेण परिचार्याणाम कलौत धरी कीर्तनात. कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान, त्रेतामध्ये याग यज्ञादी प्रक्रिया, द्वापारामध्ये सेवा शुश्रूषण, कलियुगामध्ये नामस्मरण. मग नामस्मरण केल्याच्या नंतर विशिष्ट असा एक गठ्ठा, एक गाठोड मी तुमच्या शरणाशी ठेवतोय, त्याच्या मोबदल्यामध्ये मला द्या. असा अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे. ह्या विषयावरती आपल्याला विस्तीर्ण स्वरूपामध्ये बोलण्याच्या अगोदर कार्यक्रमाचं औचित्य, कार्यक्रमाची श्रीमंती, कार्यक्रमाचा थाट बघितल्यानंतर लक्षात येतं की हे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परमार्थाचं चीज आहे, फलित आहे. म्हणून मी मुद्दामून हा अभंग घेतला आणि पूर्ण विषय मला जीवलग विषयावरती बोलायचा आहे आणि जीवलग ह्या विषयावरतीच मी चिंतन करणार आहे.
ज्या कुटुंबानं आत्तापर्यंत माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे, किंवा एथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेविती, ह्या न्यायानं आत्तापर्यंत हा कार्यक्रम ठेवला. कुठल्याही प्रकारचा आशावाद अंतकरणात नाही. ईश्वरानं त्याच्या मोबदल्यामध्ये खूप काही दिलं, खूप काही देणार आहे. ती प्रसन्न मुद्रा, तो नम्र भाव आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, अहंकार शून्य जीवन बघता क्षणी मला समाधान वाटलं की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यावेळेस एकटी दुकटी व्यक्ती करते, एक कुटुंब करतंय आणि त्या कुटुंबामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या पदावरून एवढी नम्रता आणि त्या नम्रतेनुसार मी तर म्हणतो की ह्या नम्रतेचं आणि ह्या प्रेमाचं रूपांतर झालं आणि माझी तारीख पटकन मिळाली. शक्यतो मी तारीख देताना खूप चौकशा करणारा बुवा आहे, पण इथे आल्याच्या नंतर विशेष महाराष्ट्रातील नामवंत गायकांची उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण श्री नामदेव महाराज असतील, आसाराम महाराज असतील, ही सगळी महाराज मंडळी मोठी मोठी लोक आहेत. यांच्यासमोर मी काय गावं आणि गावं की नाही हा माझा प्रश्न आहे. उत्तम प्रकारची दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, त्यांना धन्यवाद देतो. आज कॅमेरा लागला की मी जरा वेड्यासारखं करतो, कारण कॅमेऱ्याची चीड झाली आता मला. खूप मोठे मोठे कॅमेरे बघितले, ते कॅमेरे बघितले की असं वाटतं काय बोलून काय नको, बोलावं की नाही, भीती वाटते, कारण खतरनाक आहे ते. तुम्हा सर्वांची उपस्थिती बघितली, समाधान वाटलं. ज्या कुटुंबामध्ये दादा आपणसारखी माणसं होऊन गेली आणि स्वर्गीय श्री विनायकरावजी घारे पाटील यांचं संबंध कुटुंब, पत्रिका नंतर वाचेन मी, पण सगळे त्यांचे चुलत भाऊ, त्यांची नातवंड, त्यांचे पुतणे, ही सगळी मंडळी आणि ह्या दोन भावंडांनी ही धुरा खांद्यावरती पेलवली. मला त्या विषयावरती मुद्दामून यायचं आहे आणि जीवलग विषयावरती चिंतन करायचं आहे. त्यावेळेस मी हा विषय घेणारच आहे. शक्यतो आजपर्यंतची माझी कीर्तनं तुम्ही टी व्हीवरती बघा, OTT प्लॅटफॉर्मवरती बघा, ZEE5वरती बघा, किंवा इतरही कुठल्या चॅनलवरती असतील, कुठेही बघा तुम्ही. मी शक्यतो कुणाची स्तुती करत नाही. अनेकांची स्तुती हे तो आम्हा ब्रह्म हत्या. मी स्तुती कुणाचीच करत नाही. एव्हाना गडकरी साहेब, देशाचे नेते, एवढे माझ्या प्रेमात पडले की आज बिना रोकटोक मला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, अगदी जवळीक. याचं कारण एकमेव होतं की माझ्यामध्ये त्यांना मिंधेपणा दिसला नाही, माझ्यामध्ये लालसा दिसली नाही. कारण आम्ही ज्या परंपरेतून येतो, गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेद विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं जर वैचारिक रक्त या नसा धमन्यांमध्ये वाहत असेल तर झुकायचं कुणाच्या पुढे. बस्तीराम नारायणदास सारडासारख्या एवढ्या मोठ्या माणसानं जोग महाराजांच्याकडे जाऊन म्हणावं, लाख रुपयाची गरज आहे तुम्हाला, या पेटीमध्ये तुम्हाला वाटेल तितका पैसा आहे, स्वीकारा. जोग महाराज म्हणाले, लोकांकडून 10-10 रुपये करून आणेल, पण तुमचा हा एक खट्टी पैसा मला नको आहे. ते म्हणाले, एका रकमी तुम्हाला एवढे पैसे देणारा महाराष्ट्रात कोणी सापडणार नाही. जोग महाराजांनी उत्तर काय दिलं माहिती आहे? कदाचित याच्या 10 पट देणारा एखाद दुसरा सापडू शकेल, पण गरज असताना, एवढा पैसा उपलब्ध असताना त्याच्यावरती थुंकणारा तुम्हाला ब्रह्मांडात कुठे सापडणार नाही. त्या परंपरेची लोक आहोत आम्ही. गडकरी साहेब आले, अर्धा तास झाला कीर्तन वगैरे ऐकू लागले. एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं सांगितलं, साहेबांना ओळखता का तुम्ही? म्हटलं, कोण ओळखत नाही त्यांना? मग तुम्ही बोललाच नाही त्यांच्याबद्दल. मी गडकरी साहेबांच्या समोर बोललो. म्हटलं, साहेब, तुमच्या प्रचार सभेमध्ये जर दुसऱ्या कोण्या एखाद्या पक्षप्रमुखाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं जर गुणगान करावं लागलं तर तुम्ही कराल का? म्हणे, कसं करू? म्हटलं, मग माझा उमेदवार 28 युगापासून पंढरपुरात उभा आहे आणि त्याच्या प्रचार सभेमध्ये मी जर तुमचं गुणगान केलं तर त्याला राग येणार नाही का? म्हणून माझ्या निष्ठेवरती मी दृढ आहे. मी कधी कोणाची स्तुती करत नाही, पण आज स्तुती केल्याशिवाय मला राहणार नाही. आणि मी अभंगच तेवढ्यासाठी तो निवडला आहे, त्याच अभंगावरती मला चिंतन करायचं आहे. श्री हरिभक्तपरायण म्हणायला हरकतच नाही आहे. आमचे पाटील साहेब, त्यांचे बंधू
दोघेही एवढ्या भरभरून एवढ्या प्रेमानं एवढा मोठा कार्यक्रम करतात. एक कीर्तनकार द्यायचा म्हटलं जीवाजड भारी येतं. पण एवढं सगळं नियोजन करायचं आणि एवढ्या नम्रतेनं करायचं आणि इतके दिवस करायचं, सातत्यानं करायचं, याला काहीतरी कुठेतरी पुण्याईचा जोड लागतो आणि तीच पुण्याई पुढे चालत असते. म्हणून आजचा अभंग निवडलेला आहे. अभंगावरती चिंतन करायचं आहे. उपांत्य दिवस आहे. मागणी पर प्रकरण असावं, पण मागण्याची कला जगद्गुरु तुकोबारायांकडून शिकून घ्यावी, म्हणून ह्या विषयावरती आज बोलायचं आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता शब्दाचे 3 प्रकार पाडलेले आहेत. चौथा प्रकार मी त्याच्यामध्ये पाडला. आता शब्द म्हणजे काय? प्रारंभिक आता, अनंतर आता, पूर्व प्राकृतापेक्षा आता आणि पूर्व सुकृतापेक्षा आता. प्रारंभिक आता म्हणजे काय? रामकृष्ण हरीला प्रारंभ झाला, आता कीर्तन सुरू झालं, चाल संपली की आता चिंतनाला सुरुवात होईल. विठोबा रखुमाई झालं की आता कीर्तन मध्यावर आलं. ज्ञानेश्वर माऊली झालं की आता कीर्तन संपण्याच्या बेतात आहे, उपांत्य अवस्थेला आलेलं आहे. जय विठ्ठल झालं की आता कीर्तन संपलं, आता उद्याच्या कीर्तनाची अपेक्षा. याचा अर्थ कुठलीही गोष्ट कुठेही जरी गेली तर पूर्व जो भाग आहे, पूर्वाग्रह अजिबातही पुढे घेतला जात नाही किंवा पूर्वसूत्राचा कुठलाही लवलेश सोबत घेतला जात नाही. त्याला म्हणावं आता, प्रारंभिक आता. दुसरा आता आहे त्याला अनंतर आता म्हणावं. एका गावामध्ये एक दाम्पत्य होतं, पारमार्थिक होतं, मूलबाळ नव्हतं. 15-20 वर्षाच्या नंतर अनेक उपचारानं त्यांना बाळ झालं, पण एकाच्या ऐवजी 2 झाले. जुळे, ट्विन्स. गोड होते, सुंदर होते, दिसायला स्वभाव छान होता, सुदृढ होते. दृष्टांतापुरती अतिशोक्ती होईल पण हरकत नाही. एकाला मारलं की दुसऱ्याचं दुखायचं, एक जेवला की दुसऱ्याचं पोट भरायचं, एवढं प्रेम दोघांमध्ये. लहानाचे मोठे झाले. लोक प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाची द्वाही देणं सोडून या दोघांचे दाखले देऊ लागले. भाऊ असावे तर असे. काळ पुढे सरकत होता आणि काळानं घाला घातला. एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये काळा दिवस आला आणि दोघांचं लग्न झालं. दोघांना ज्या मिळाल्या त्याही जुळ्या. 6 महिन्यापर्यंत छान झालं. 6 महिन्यामध्ये 2 घरच्या 2. शेवटी माझा पती, माझा पती, माझा पती, माझा तो संसार करता करता दोघांच्या मध्ये भांडणं होऊ लागली. जे 2 भाऊ एकमेकांशिवाय राहत नव्हते ते एकमेकांच्या रक्तावर उठले. काठ्या कुऱ्हाडीच्या मारहाणी होऊ लागल्या. हे बघून आईनं देह ठेवला. त्यानंतर 6 महिन्यांनी वडील वारले. तिरडी सजवलेली आहे, उचलायचंय. दोघे भाऊ सरसावले तर त्या मरणाराचा मित्र तिथे आला. त्यानं सांगितलं, खबरदार माझ्या मित्राच्या ताटीला हात लावाल तर, तिरडीला हात लावायचा नाही. आमचा बाप आहे होता, पण त्यानं जे काही मृत्यूपत्र माझ्या हातात दिलेले त्याची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बापाच्या तिरडीला हात देण्याचा किंवा खांदा देण्याचा अधिकार नाही. काय वाचून दाखवा काका. लिहिलं होतं, किमान माझा तरी एक 10वा व्हावा एवढीच एक इच्छा होती. याचा अर्थ आईचे 2 10वे केले असावे या दोघांनी. याचा अर्थ की माझा तरी एक 10वा व्हावा. याचा अर्थ असा की दोघं भावांनी एकत्र राहावं. 5 पंच बसले, सरपंच बसले, बैठक झाली. सगळ्यांनी सांगितलं, आतापर्यंत जे झालं गंगेला मिळालं, पुन्हा राम लक्ष्मणासारखे राहा. मागे काय झालं त्याचा विचार करू नका. आता तुम्ही मात्र आनंदानं जगा. दोघे आनंदानं जगू लागले. याचा अर्थ अनंतर आता. पाठीमागे असणारा काल मध्यंतरीच्या दूषित कालाला वजा करायचा, पाठीमागचा काळ ह्या काळाला जोडायचा, याला म्हणायचं अनंतर आता. तिसरं आता पूर्व प्राकृतापेक्षा आता. ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, पारायणाला प्रारंभ झाला. ओम श्री गणेशाय नमः. आता प्रथमो अध्यायः अर्जुन विषाद योग. त्याच्या अगोदरच आपण मंगलाचरणाच्याच भानगडीत पडूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुझी. असं करता करता 2ऱ्या 3ऱ्या अध्यायापर्यंत जातो.
तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्र अपात्र कैवल्य ऐसे पवित्र की जे वैरी आहे दिले मोक्ष दुराराध्य कीर होय परी तो आराधी तुझे पाय म्हणून धाडसी ते जा पायी कुजैसा तुवा सनकाधिकाचे माने सायुज्य सर्वसु केला पुतने जे विषयाचे स्तनपाने मारू आली हागा राज सुई आगाच्या सभासद एकदा त्रिभुवनाची नांदी तैसा दुर्वाक्य शब्द निस्तेजीला सी जेने उरी आणि तुला पांपरात आयचं शरणू वासी दातारा अजूनही वैऱ्याच्या कळेवर विसंभविना ऐसा अपकारी तुझा उपकार तू अपात्री तरी उदारू दे दान म्हणून दारवंट करू झालाच गणपतराव बाज झाला आज गणपतराव म्हणतो माझ्याही जीवावर आलं. दोघच पारायणाला असतात. पसायदान होण्याच्या अगोदरच ते ज्ञानेश्वरी बंद करताना मध्ये एक जामीन ठेवतात. कोण मयूरपंख ठेवतो, कोण कागद ठेवतो, कोण काय ठेवतो, कोण काय ठेवतं. मला त्यावरती टिप्पणी करायची नाही. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर पुन्हा आता प्रथमो अध्याय गणेशाय नमः आणि लगेच सुरुवात करतात का ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा अशी जशी सुरुवात करतात नाही करत. बरोबर जिथे जामीन ठेवलेला आहे तिथला कागद काढतात, तिथून सुरुवात करतात. म्हणजे पूर्वीचं जे पहिलं जे आहे ते पहिलं गृहीत धरून पुढे चालायचं. याला म्हणायचं पूर्व प्राकृतापेक्षा आता. लोक म्हणतात महाराज अलंकापुरामध्ये 3-3 पिढ्या जाऊन सुद्धा कोणी कीर्तनाच्या व्यासपीठापर्यंत येत नाही. तुम्ही कीर्तनाच्या व्यासपीठापर्यंत आलात, महाराष्ट्र जिंकला, महाराष्ट्राच्या बाहेरही जिंकलं. एवढं सगळं होत असताना हे व्यासपीठ तुमच्यावर कृपा करतं कसं? मी म्हणतो माझं नाहीये, माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या पंजोबानं केलं, आजोबानं केलं, वडिलांनी केलं, त्यानंतर माझ्यापर्यंत ती जबाबदारी आली म्हणून या गादीनं मला स्वीकारलं. इथं लुंग्या सुंग्याचं काम नाही. म्हणून याला म्हणतात पूर्व सुकृतापेक्षा आता. मागील जन्मामध्ये जिथं थांबलो होतो तिथून पुन्हा माझा प्रवास आता ह्या जन्मामध्ये सुरू होतोय. याला म्हणायचं पूर्व सुकृतापेक्षा आता. ह्या आतामध्ये सुद्धा एक आता अजून टाकावा लागेल की ज्या वेळेस मनुष्य निर्धारित कार्य करून दिलं आणि ते कार्य पूर्ण झालं की त्यानंतर तो मागण्यासाठी ज्यावेळेस जातो, पगार मागण्यासाठी, आपला मोबदला मागण्यासाठी, तो म्हणतो मला तुम्ही काम सांगितलं होतं ना, तेवढं काम मी पूर्ण केलेलं आहे, आता मला माझा मोबदला हवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराज सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये जी जमापुंजी करून ठेवलेली आहे, मागण्याचा अधिकार तुम्हाला आला, आता मागा. पण मागायचं कुणाकडे? अभंगाचं पहिलंच.
हरवू जे तुम्हासी तुम्ही कृपा मागा साधू संत जीवनाला गोमते ते करा माझे गोमते ते करा माझे